जगाला मी प्रकाश द्या वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. हे 14 विद्या 64 कलांचा दाता, हे आद्य विनायका, तुझ्या पवित्र चरणी दीपावती नगरीचा राज करता राजा सूर्य सादर वंदन करला. वंदन करला.
लहान लहान मुलं आपल्या आई बापाच्या नावानं टाहो फोडत आहे. कित्येक सौभाग्यवती स्त्रिया वैधव्याच्या पंक्तीला बसलेल्या आहेत. वाहताना दिसतात ते रक्ताचे पाठ भरा मांसाचा चिखल. एवढा भयानक प्रसंग या माझ्या दीपावतीत घडतोय आणि त्याची प्रिय मानत करताना मला असून ही मात्र शोकांतिका आहे. देवश्रीचे शब्द प्रमाण मानले. या अरण्याच्या दिशेने मी प्रयाण केलेला आहे. शोध घेतोय हिंस्र श्वापदाचा. तो श्वापाच्या दृष्टी आणि वाट घालून मारतात. बरं कोणाकडून जवळ जवळ कोण हट्ट
शुभकार्यात क्लेश तुझ्या आपुलकीच्या माणसाने निर्माण केला नाही नाही या सिद्ध गणेश्वराचं तुला फलित मिळू शकत नाही नाही तू पापातून मुक्त होणार विसरलास ओंकार स्वरूपी गणपती गजानन तुझा पवित्र आणि पूज्य हा अहम साष्टांग बळी आज तुझा कृपा आशीर्वाद या संपूर्ण ब्रह्मांड विजय संपादन करू हा अहम ब्रह्मांड अहम पुत्र म्हणून ही मायाकराचा सेवक केला अर्थात ते सूर्य माझा पिता आहे आणि एका अवतारात हा बळी या शेषाचा पुत्र आहे या माझ्या पित्याचा अपमान तू केलाय यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून तुला हा दृष्टांत देतोय आणि वेळीच थांब करतो कारण तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा देव आहे म्हणून तुला हा स्वप्नात दृष्टांत देऊन तुझी चूक सुधारण्याची तुला शेवटची संधी देतोय
नृत्य करून यातून तू काय प्राप्त करणार आहे असे सारे भक्त संकटात आहेत. एकच मला साध्य करायचं आहे. काय ते? श्यामाच्या पितृदेवतेच्या हस्तावर जनिवाण मारिला तो हा राजकर्ता. त्या राजकर्त्याचा मला सेवा करायचं आहे आणि या शराशयाच्या जन्म देता तू कधी मन शांत होईल तुझे गुण गाता पुरवी तू आता हे भगवंता. या वेदांसमोर वागत्यांच्या सगळी माणसात त्या प्रसंग वेदांस तत्पर आहे. हे वेदज्ञ तुझ्या नाशासाठी हे विराट स्वरूप मी घेतलेला आहे. विराट स्वरूपानं तुझा नाश हा ठरलेला आहे. अरे माझ्या नाशासमोर माझ्या नाशासाठी विराट स्वरूप घेऊन जर अवतीर्ण झाला असेल मग वेदांना माझा वाटणारा नव्हे. या विराट स्वरूपाला ज्यावेळी मागतोय त्याच वेळी आमची चूक आमच्या लक्षात आहे. पण या विश्वाच्या समंतात तू दिलेला वरदा अजिंक्य आणि अमर. मग या विश्वाच्या समंतात हा अहम अजिंक्य आणि अमरता कसा? हे अभय या देवाने दिलेलं अभय हे त्रिवार सत्य आहे. यात यत्किंचितही संशय नाही. अर्थात अहंकार ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तुझा प्रवेश असेल आणि त्या अहंकारी व्यक्तीला अति अहंकारी बनविण्याचं कार्य तुझ्याकडून होईल. त्याचप्रमाणे कार्यारंभी ज्या ठिकाणी या गणेशाचं गणेश पूजन होणार नाही ते कार्य गणेश पूजनाविना निष्फळ ठरेल आणि त्या कार्याच्या ठिकाणी तुझा प्रवेश होऊन त्या ठिकाणी माझ्या त्या अशा स्मरणीय स्थानी तुझं राहून तू लोकांना भ्रमित करशील. आसुरी भावाने भ्रमित करत राहशील. आसुरी भावाने भ्रमित करीत राहशील. अशा प्रकारे तू याच्याही पुढे अम आणि अजिंक्य आहे. तुला केव्हाही मृत्यू नाही. हे भगवंत लीलतेनं सारं जग जिंकता येतं. अहंकारापायी साऱ्या सर्वस्वाचा नाश होतो. देवही पाहतो आणि आपल्या जवळून घेऊनही पाहतो. देवानं काय केलं? देवानं कंठ दिला कोकिळेला पण कोकिळेचं रूप काढून घेतलं. रूप दिलं मोराला पण मोराच्या इच्छा काढून घेतल्या. इच्छा दिल्या माणसाला पण माणसाचं समाधान काढून घेतलं. समाधान दिलं साधू संतांना पण त्यांच्याकडून संसार काढून घेतला. देवानं तुमच्या माझ्यासारख्या कित्येकांना या मातीतच घडविलेलं आहे आणि मेल्यानंतर या मातीतच संपलेला आहे. प्रत्यक्षानं अहंकार झाल्यानंतर तो संपणार आहे. त्यामुळे आपण नेहमी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण नेहमी म्हणत असतो
हे माझं आहे, ते माझं आहे, ते मी केलं, हे मी केलं, सर्व काही मी केलं. खरं तर आपण काहीच करत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा. अहो, जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्यानं ठेविलं, शिक्षण दुसऱ्यानं दिलं, रोजगार दुसऱ्यानं दिला, मेल्यानंतर स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार आहे. पहिली आणि शेवटची आंघोळ दुसरे घालणार आहे. आपण कमावलेली संपत्ती आपण मेल्यानंतर दुसरेच वाटून घेणार आहे. मग आपण काय करतो? आपण म्हणतो हा माझा आहे, तो माझा आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, तो माझ्याशिवाय जगू शकत नाही, ती माझ्याशिवाय जगू शकत नाही. खरं तर कुणीही कुणाचं नाही. कारण आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली बायको असेल, यांची साथ आपण मेल्यानंतर फक्त उंबरठ्यापर्यंत आहे. समाज, मित्र परिवार, आप्त इष्ट सगळे सोयरे मित्रमंडळी यांची साथ आपण मेल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत आहे. आपला जर पुत्र असेल तर त्या पुत्राची साथ आपल्याला अग्निदानापर्यंत. शेवट आपल्या सोबत कुणीही येणार नाही. आपल्या सोबत येणार आहे ते आपण केलं कर्म होय. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कर्म चांगलं ठेवा. आपापसातील काही भांडण तंटे वाद असतील सामंजस्यानं मिटवा आणि सर्वांशी प्रेमानं आदरानं वागा. तुम्ही स्वतः आनंदानं जगा आणि इतरांनाही आनंदानं जगू द्या. कृपया कुणी अहंकार करू नका एवढी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे. हात जोडून कोणताही कशाही प्रकारचा कोणत्याही व्यक्तीचं व्यंग पाहून कुणाचा उपहास You